नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण भारतीय संविधानावर विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केव्हा करण्यात आले? 1989 ची 61 घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आले। महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960 साली झाली। कलम 76 कशा संबंधित आहे? भारताचे महान न्यायवादी यावर आधारित आहे। भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 25 जानेवारी 1950 साली झाली। राज्यसभा आणि लोकसभेच्या बैठक बोलवण्याचा आणि स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार आहे? कलम 72 नुसार। संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? हरिश्चंद्र मुखर्जी। वार्षिक आर्थिक विवरणाची तरतूद कोणत्या लेखनात नमूद केली आहे? अनुच्छेद 112 मध्ये नमूद करण्यात आली आहे। संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये कमाल किती अंतर असू शकतो? 6 महिने। मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत आहे? 6 ते 14 वर्षापर्यंत आहे मोफत सक्तीचे शिक्षण। पंचायत निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती आहे? 21 वर्षे। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक कोणाकडे पाठवले जाते? राष्ट्रपतीकडे पाठवले जाते। मूलभूत कर्तव्ये कोणत्या अनुच्छेदात वर्णन केले आहे? अनुच्छेद 51 अ मध्ये वर्णन केले आहे। समानतेचा अधिकार कोणत्या कलमात नमूद केला आहे? कलम 14 ते 18 मध्ये नमूद केला आहे। कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी घटनादुरुस्ती म्हणून ओळखतात? 42वी घटनादुरुस्ती, जी 1976 साली झाली होती। राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे नमूद केली आहेत? भाग 4 मध्ये अनुच्छेद 36 ते 51 मध्ये नमूद केली आहे। संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले? 42वी घटनादुरुस्ती कायदा, जी 1976 साली झाली होती। आपली राज्यघटना कधीपासून लागू झाली? 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली। मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले जाते? अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेतले जाते मूलभूत अधिकार। राष्ट्रपतींवर कोणत्या कलमाखाली महाभियोग चालविला जाऊ शकतो? कलम 61। कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आला आहे? 44व्या घटनादुरुस्तीने, जी 1978 साली झाली होती। 61वी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहे? 61वी घटनादुरुस्ती ही मतदानाचे वय 21 ते 18 वर्षे कमी केले या संबंधित आहे। संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली। संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहे? भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये मूलभूत अधिकार आहे। पहिली घटनादुरुस्ती केव्हा झाली? सन 1951 ला पहिली घटनादुरुस्ती झाली। स्वातंत्र्यानंतर संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता संपवण्याची तरतूद आहे? कलम 17 मध्ये। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1993 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली। पहिल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या? 1951 ते 52 मध्ये झाल्या। नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। नगरपालिका सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 21 वर्षे असावे। राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष।
कोणत्या घटनादुरुस्तीत अंतर्गत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? 42वी घटनादुरुस्तीमध्ये अंतर्गत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना संविधानाचे जनक असे म्हणतात. भारताची राज्यघटना किती दिवसात तयार झाली? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस मध्ये भारताची राज्यघटना तयार झाली. किती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. लक्षात ठेवा मित्रांनो, 2, 11, 18. कोणत्या अनुच्छेदात समानतेचा अधिकार आहे? अनुच्छेद 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतो. तर मित्रांनो, हे आता आपण जे काही प्रश्न बघितले हे सर्व भारतीय संविधानावर आधारित आहे आणि हे प्रश्न तुम्ही म्हणजे पूर्ण पाठच करून घ्या, म्हणजे जे तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच विचारले जातील. धन्यवाद मित्रांनो. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.